हाय फ्रेंड्स, एकदा का 40 आली केस पिकायला लागले की केसाला एकदम कलर करा त्या मेहंदी करा हा रोजचाच व्याप आहे. माझ्या आधीचे पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या मेहंदीजबद्दल माहिती दिलेली आहे. पण मी सारखी शोधत असते की कुठली मेहंदी कमीत कमी म्हणजे हॅसल फ्री राहील आणि त्याचा कलर छान येईल असं. तर मला एक नवीन मिळाली मेहंदी. ही आहे, दिसते का तुम्हाला, राजवाडी हिना पेस्ट. ही बेअर एलिक्सियर म्हणून जो ब्रँड आहे त्यांचा ब्रँड आहे आणि हे छान त्याचं पॅकिंग येतं असं काचेच्या बरणीमध्ये त्यांनी पॅक करून पाठवलं आहे आणि मी अमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे. ह्याची सिंगल ह्याची कॉस्ट 390 ला आहे, पण आय थिंक बरंचसं काही डिस्काउंट वगैरे मिळून मला अमेझॉनवरती हे 300 ला एक बॉटल मिळाली आणि ती 300ची बॉटल आपल्याला एका वेळेला केसाला पुरते. ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली की ती अगदी व्यवस्थित राहते पण. आणि 2 बॉटल्स मागवलं तर त्याच्यावरती ॲडिशनल डिस्काउंट आहे. तर आय थिंक ती अजून स्वस्त पडते 2 बॉटल. तर मी 2 मागवल्या होत्या. सो आज मी ही लावून बघितली आहे तर तुम्हाला रिझल्ट दाखवेन. तर आपण ह्याच्या आधी पण बऱ्याचशा मेहंदीज ट्राय केल्यात, वेगवेगळ्या इंडिगो पावडर ट्राय केली आहे. प्रत्येकाचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवले. तर ह्याचं तुम्ही बघाल तर ह्याचा रिझल्ट खूप म्हणजे बऱ्यापैकी डार्क ब्राउनिश शेड आलेली आहे, जी बाकीच्या म्हणजे मी ह्याच्यामध्ये काहीच ॲड नाही केलं आहे कॉफी वगैरे, कारण मी फर्स्ट टाइम यूज करत होते. सो मला ह्याचं शेड कसं आहे ते एक्झॅक्टली जाणून घ्यायचं होतं. सो मला वाटतं अजून कॉफी पावडर टाकली त्याच्यामध्ये आपण तर ती अजून डार्क ब्राऊन होईल. सो नॅट हॅबिट पण आपण वापरतो आणि त्याची पण मी शेड तुम्हाला दाखवली होती. त्याच्यापेक्षा बरीच डार्क शेड ह्याची आली आणि अजून तर मी तेल पण नाही लावलं आहे. मी जस्ट केस धुतले आहेत. तो ह्याला तेल लावल्यानंतर अजून त्याची शेड डार्क होईल. सो फायनल आउटपुट पण मी परत दाखवेन. पण एकदम हॅसल फ्री आहे आणि एकदम मऊसूत आहे. त्यामुळे ती वॉश करताना पण पटकन वॉश झाली, काही खराब नाही झालं. सो अगेन आपण बेअर एलिक्सियरचं राजावाडी हिना पेस्ट एकदम डार्क, इव्हन माझ्या हाताचा कलर पण एरवीच्या मी मेहंदी लावते त्याच्यापेक्षा खूपच डार्क झाला. सो मला तरी हे प्रॉडक्ट आवडलं आहे कारण मला हा कलर आवडला आहे. म्हणून तुमच्याबरोबर मला हा रिव्ह्यू शेअर करायचा होता. आता तो किती दिवस राहतो कलर, कारण ह्याचे जेव्हा मी रिव्ह्यूज वाचले तेव्हा लोकांनी सांगितले की हा कलर म्हणजे नॉर्मल बाकीच्या मेहंदीपेक्षा जास्त दिवस टिकतो. तसं झालं तर वेल अँड गुड. सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे कमेंट्स मला नक्की करा. थँक्यू. सो हा कलर आहे तेल लावल्यानंतरचा आणि आता केस धुतल्यानंतरचा पण कलर तुम्हाला दाखवेन. सो केस धुतल्यानंतरचा हा कलर आहे, अगदी प्रॉपर कलर आलेला आहे याचा. तर मी नक्कीच रेकमेंड करेन. मला ही मेहंदी खूप आवडली आहे. तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही पण वापरून बघा. तुमचेही कमेंट्स मला सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.